नमस्कार मित्रांनो, मी गौरव आवार. ही आहे आमची केळीची बाग. यावर्षी दुर्री आहे. मधून एक लॅटर आहे, दोन्ही लाईनच्या मधून. आम्ही हिचं व्यवस्थापन पूर्ण सेंद्रिय अर्ध पद्धतीने केलेलं आहे. इथं आच्छादन केलेलं आहे. जो काही पाला पाचोळा, हुंडे, गाडाचे उरलेले अवशेष सगळे तसेच पडून देतो. त्याचं एक उत्तम प्रकारे सेंद्रिय खत तयार होतं. हे अशा प्रकारे जमीन भुसभुशीत होते. भरपूर प्रमाणात पांढरी मुळी पण वाढलेली, पाणी पण कमी लागतं. अशाने गवत पण होत नाही. तण उगवलेलं दिसत नाही, कुठं मोठं दिसतं फक्त. गडाची साईज पण बरी आहे. हा बेड केळीच्या लागवडीच्या वेळेस तयार केलेला आहे. त्यानंतर कुठलीही आंतरमशागत केलेली नाही. माती पण नाही लावली. अजून बी बेड चांगला आहे. नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन केल्यामुळं खर्च खूप कमी आला. आच्छादन आणि खत पण भरपूर झालं. पालापाचोळा सोडून अशा प्रकारे खत तयार झालं. वरतून सिंगल सुपर फॉस्फेट युरिया शिपून दिला होता, पानं लवकर कुजावेत म्हणून. कशी वाटली बाग? कसं वाटलं व्यवस्थापन? अगदी कमी खर्चात आणि कमी पाण्यात. जमीन मुरमाची आणि पूर्ण एक कापणी झालेली केळीची. आतापर्यंत फक्त ड्रिपवर पाणी दिलेलं आहे. हे झाड कापून गेलेलं आहे. फक्त ड्रिपच्या पाण्यावरती केळी आलेली. खूप कमी पाणी होतं, 2 तास, कधी 4 तास. तरी पण चांगली घडणी सवून झालेली. कमी खर्चात, कमी पाण्यात मेहनत आहे. धन्यवाद.